कुठेही ICMRच्या प्रोटोकॉलला डावलून कोणतंच काम केलं जात नाही आणि सर्वांना फार स्ट्रिक्ट सूचना आहेत की कुठल्याही परिस्थितीत आपण ज्या नियमावली आहेत त्या नियमावलीला कुठेही छेद देऊ नका. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की राज्यामध्ये जी खरी वस्तुस्थिती आहे ती आपण निदर्शनास आणतो आहोत आणि त्याच्यासाठी जो उपाय आहे तो सुद्धा आपण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करतो आहोत. आपण आपल्यामधली प्रामाणिकता आणि जो काही मी आता म्हणालो तसं पारदर्शकता या सगळ्या गोष्टींचं महत्त्व आहे. म्हणून आपलं राज्य जे काय आहे ते स्पष्ट लोकांसमोर सगळ्या गोष्टी ठेवत आहे. मला इतर राज्यांबद्दल काही बोलायचा इच्छा नाही आहे, परंतु प्रत्येक राज्यामध्ये शेवटी प्रॉपर ट्रेसिंग होते का, टेस्टिंग तेवढ्या प्रमाणात होते का, या सगळ्याच गोष्टी किंवा जी टेस्टिंग केली जाते. मी तर हे म्हणेल की कधी कधी टेस्टिंगच्या बाबतीतला सुद्धा एक महत्त्वाचा बारकावा असा असतो की कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, एक जो पॉझिटिव्ह पेशंट असतो त्याची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना तो जो हाय रिस्क पेशंट आहे तो 5व्या दिवशी त्याची टेस्टिंग करणं आवश्यक आहे, तर तो पॉझिटिव्ह का निगेटिव्ह खऱ्या अर्थाने जी वस्तुस्थिती आहे ती लक्षात येईल. नाहीतर बऱ्याचदा जर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये लगेच दुसऱ्या दिवशी टेस्टिंग केलं तर तो निगेटिव्ह पण येऊ शकतो, पण वास्तविक तो 4-5 दिवसानंतर पॉझिटिव्ह होऊ शकतो. अशा वेळेस त्याचे जे काही फार महत्त्वाचे सायंटिफिक टेक्निकल कारणं आहेत ते सगळ्यांचाच अभ्यास करून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात अशी अपेक्षा सगळ्यांकडून केलेली आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या राज्यामध्ये आम्ही ते स्ट्रिक्टली पाळण्याच्या बाबतीत सातत्याने आढावा घेऊन करतो आहोत. पण ही वाढ अशीच राहणार आहे का दिवसाला? हे नक्कीच आहे की वाढीच्या बाबतीत मला असं वाटतं की शेवटी एक असतं की आपल्याला जर ही वाढ आता जी काही होतीये सध्या ती आपल्या समोर आहेच, त्यात काही नवीन विषय नाही आहे. तो जी वाढ आहे ती आहे, त्याला कसं टॅकल करायचं ते आपण पुढे जाऊन करतो आहोत. ही वाढ होऊ नये या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न नक्कीच चालू आहेत. मी आता सांगितलं त्या पद्धतीनं स्वयंशिस्त हाच त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळे स्वयंशिस्तीने जर लोकांनी राहिलं तर मला विश्वास आहे की हे स्प्रेड किंवा हा जो काही संक्रमण आहे किंवा ही जी काही संसर्ग आहे हे थांबू शकतं. लोकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे आणि ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या गोष्टी अत्यंत स्ट्रिक्टली पाळल्या पाहिजे. मला वाटतं की निश्चित प्रकारे हे थांबायला अडचण यायला नको किंवा ही नंबर जे आहे ते जी काही ज्या गतीनं वाढते त्या गतीनं वाढायचं काही कारण असू नये. सर, केंद्राकडनं आपल्याला ज्या सामुग्री याच्या मास्क असतील किंवा PPE किट याच्या हे येणं बंद झालं आहे का आणि त्याचं कारण काय? राज्य सरकारनं एक आहे की त्यांचं एक मध्ये पत्र आलं की PPE किट्स खास करून RT-PCR किट्स या सगळ्या किट्स आता आम्ही देणार नाही, मास्क्स आम्ही देणार नाही, व्हेंटिलेटर्स आम्ही देणार नाही. मग ह्या ज्या काही गोष्टी ज्यांनी थोड्याफार प्रमाणात पूर्वी पुरवल्या किंवा व्हेंटिलेटर्स वगैरे जेवढे मागणी होती तेवढी नव्हे, परंतु जी काही पुरवता येऊ शकते तेवढे पुरवल्या. पण आम्ही काल माननीय जावडेकर साहेबांना, प्रकाशजींना मी स्वतः बैठकीत विनंती केली की राज्य शासनाने मागच्या अनेक महिन्यांपासून आता आपण लॉकडाऊन्स केलेले आहेत, इकॉनॉमी थोडी स्लो झालेली आहे. अशा परिस्थितीत केंद्राने पूर्णतः सपोर्ट काढून घेणं हे मला वाटतं योग्य नाही. कुठल्याही परिस्थितीत आपला जो सपोर्ट होता तेवढा तरी असूच द्या अशी आम्ही आग्रहाची मागणी केली आहे आणि त्यांनी खात्री दिलेली आहे की आम्ही हे नक्कीच सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही निश्चित प्रकारे पुन्हा आपल्याला पुरवू अशी खात्री दिलेली आहे. अपेक्षा करूया की ही मदत यावी म्हणून आणि तशा पद्धतीचं एक त्यांनी आम्हाला सांगितलं पत्र द्या. आम्ही ते पत्र निश्चित प्रकारे स्वास्थ्य मंत्रालय यांना पण देऊ आणि माननीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा माननीय मोदीजींना आणि माननीय जे काही गृहमंत्री आहेत त्यांनासुद्धा या संदर्भातलं पत्र लिहितील. सर, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्ट कमी असा IMAचा आरोप आहे, वस्तुस्थिती काय? आरोपामध्ये तथ्य आहे? माझं मत असं आहे स्पष्ट की आपण जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आहे ते खालच्या सगळ्या प्रशासनाला फार स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत की आपली कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ही 1:, मिनिमम 15 आणि मॅक्झिमम 20च्या दरम्यान असायलाच हवी, तर ती 20च असावी असं आम्ही सांगितलेलं आहे. आणि या बाबतीत बऱ्याचदा ही ट्रेसिंग 10-12च्या दरम्यान आहे असं आपल्याला सापडतं, तर हे वाढलं पाहिजे. आणि हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स, लो रिस्क कॉन्टॅक्ट्स हे जे काही कॉन्टॅक्ट्स आहेत या सगळ्यांच्या बाबतीत त्वरेने म्हणजे पॉझिटिव्ह पेशंट आल्यानंतर लगेचच त्वरेने ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत अशा सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
मला वाटतं की त्याची अंमल करण्याच्या संदर्भात आम्ही सुद्धा मॉनिटरिंग करतो आहोत, पण कलेक्टर्स कमिशनरनी अधिक जास्त त्याच्यामध्ये ॲग्रेसिव्हली भाग घेऊन स्वतः फिरून ह्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं ट्रेसिंग हा एकमेव महत्त्वाचा भाग आहे. मी या बाबतीत आपल्याला एक सांगेल की माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा एक प्रेझेंटेशन दाखवण्यात आलं होतं की ज्याच्यामध्ये स्वास्थ्य महाराष्ट्र मोहीम किंवा या संदर्भात आपण एक धडक मोहीम 15 सप्टेंबरपासून तर 25 ऑक्टोबरपर्यंत आपण ही मोहीम करण्याच्या दृष्टिकोनातून एक मानस व्यक्त करण्यात आलेला आहे. माननीय